मल्हार लांबशी बोलते, वरती वाचून जातेच बोलते. फायनली पायजामा वरती आलेला आमचा बेबी शॉवर. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपलं नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 19 जून आणि आज आपल्याला कारल्याला नवस आहे. तो जायचं आपल्याला आदेश सर्कलच्या इथून जायचं आहे कारल्याला. तर सकाळीचे वाजले 6:30. आपण निघालो आहे डायरेक्ट. जातो ऑफिसला, सर्व बरोबर आले असेल आणि ऑफिसला आलेलो आहेत. आणि पोरं बघा 5च जण पोरं आहेत, 5 जण फक्त. कसं व्हायचा, सगळे पोरं आलेले इथं. पण आमच्या टेम्पोवाल्याचा आता पता नाही. हे बघा सगळे टेम्पो दोन थांबलेले आहेत पोरं, बाकी सगळे निघून आले आहेत. आणि लोकेशनला पोहोचलो 7:30 वाजता. 7:30 जागेवरती वाजलेले. ए बाबा, हे मोठा करतोय, हे मोठा करतोय. विकीला मित्रांनो झाला आपला वाजून इथून आणि चाललो आपण आता कारल्याला जाऊ. आणि टेम्पोमध्ये आपली पोरं बसलेली आहेत आणि आपण जाऊ आता माझ्या भाईच्या गाडीमध्ये. पंच मस्तपैकी थंडगार जाऊ. पहिला स्टॉप घेतलेला पण टाकन देवीला समोर दिसत टाकन थांबलं इथं. वाजवत नाही थोडं आपल्याला. न्यू मेंबर ॲड, भाई ॲड झालं आमच्या ग्रुपमध्ये.
भगवतीचं मंदिर. आणि मस्तपैकी इथं खड्डा आहे पाण्याचा आणि मध्ये मोठं मोठं कासव आहेत. कसलं मोठं वेळ का. तर मित्रांनो आपला झाला इथला वाजून चाललो आपण डायरेक्ट कारला जाऊ आणि नाश्ता आल्यामध्ये नाश्ता करून घेऊ. नाग आला नाग मधीरच टाकली गाडी आज घर जायचं कुठं नक्की समजत ना मला. यांना कोणा भारी रॉंग साईड चाललं माऊलीचा. तर मित्रांनो पोचलो आपण कारल्याला आणि आपल्या गाड्या पार्क केल्यात मागं. डायरेक्ट जातो पायथा मंदिर. थोडं ट्रॉफिक पण आहे आणि गर्दी पण आहे थोडीशी. आमच्या मालकाचा स्टॉक महाप्रसाद आलेला इथं. हे समोर कामाने आहे. जाऊ डायरेक्ट पायथा मंदिरला.
मल्हार लांबशी बोलते, वरती वाचून ना तेच बोलते, वरती वाचून ना तेच. चला गाड बंद गेलेलं आहे, चालू वरती तर चालत चालत उगू साहेब मला वाटतं ऊन लागलं कडकडीत. पोचलोय बघ समोर मंदिर. दादा आला मंदिर. मल्हार में एनर्जी आ गई अभी. पाहिजे मामा पहिल्यांदा कारल्याला वरती डोंगरावर चढला असेल. पाहिजे किती वर्षांची आलं डोंगरावर? 3-4 कुठं उचलू कांदे उचलू. चांगलाच घाम फुटले चढता चढता. काय महेश? पाहिजे मामा लेट्स गो पाहिजे मामा. फायनली पायजामा वरती आलेला आमचा. बरेच वर्षातून गेले 10-12 वर्ष पायजामा डोंगरावरती आलं नाही. त्याच्यानंतर आता थेट वाजवलं. तर मित्रांनो पोहोचलो पण डोंगरावरती आणि सर्व काम चालू आहे इथं मंदिराचं बाहेर परिसरामध्ये सर्व काम चालू आहे. आणि सगळी मंडळी बसलेली इथं आराम के साथ. मित्रांनो आपलं वाजून झालेलं आहे आणि चालू पर्यंत दर्शनाला. दर्शन करून घेऊ. जास्त रांग नाही आहे आणि एवढीच रांग आहे तर दर्शन करून घेऊ पहिला. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं मस्तपैकी. आणि पहिल्यांदा म्हणजे आपण जेव्हा नवस घेऊन येतो तेव्हा भरपूर गर्दी असते आणि आज आपल्याला दर्शन पण घेता आला. जास्त गर्दी नव्हती तर डायरेक्ट जावं खाली. लोकेशनला आपल्या पोचू रूमवरती आलो आहे. पण आपल्या लोकेशनला सर्व बोरपली बसलेले आतमध्ये आणि समोर आपलं मांडव घातलेलं आहे. तर मित्रांनो आपण जेवायला बसलेलो आहे आणि सर्व मंडळी बसलेली आहेत आपली. आणि अर्जंट कॉल लागला आपल्याला संध्याकाळी SR रिसॉर्टला कॉल आहे. 6 वाजता पोचायचं आहे. आता वाजलेले आहेत 3. तर जेवून घेऊ आणि निघू डायरेक्ट. समोर दिसते पावसाचा मोसम झालेला आहे मस्तपैकी आणि थंडीगार हवा सुटलेली इथं. या साईडला साप पावसाने काला गेलेला आहे आणि आपली बरोबर बसली सगळीजण जेवायला.
मित्रांनो आपला झाला आहे वाजून आणि आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या कॉलला आणि आता 1.5 तास आपल्याला जाता लागेल. 6 वाजता पत्ते आता 4 वाजलेले आहेत. 2 तास आपल्याकडे आहेत. कपडे वगैरे चेंज करायला टाईम लागेल आपल्या घरी. कपडे चेंज करू लगेच डायरेक्ट आपण जाऊ SR रिसॉर्टला. तर वॉल्यूम चांगली पडलेली आहे. मोजमाप चालू आहे ते समोर. डायरेक्ट जाऊ पण आपली गाडी पण थांबली पुढं. मटन 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 टेम्पो वाला चेस में चला पोरं पोचलो आम्ही आमच्या घरी. कपडे बिडे चेंज करू मस्त वेगळी रेडी हो फ्रेश हो आणि निघून येऊ ऑफिसला परत. तर मित्रांनो मस्तपैकी रेडी झालो पण कपडे घातलेले आहेत आणि डायरेक्ट आता जाऊ पण लोकेशनला आपल्या SR रिसॉर्टला. तर पोरं पण आपले आलेले आहेत. त्या टेम्पोमध्ये झोपली लागली पोरं. सामान टाकायला घेतलं आहे रिक्षामध्ये. SR रिसॉर्टला पोचलेलो पण इथं कुत्रा नाही. लग्नाचा मोसम झाले इथं चाललो आहे दुसऱ्या रिसॉर्टला. तिथून नवरा इथं वाजून आणायचं आहे. इथं लग्न आहे. नवरदेव अरे नवरदेव गाडीत आहे. इथंच लग्न आहे समोर. तर डायरेक्ट जाऊ पण RK रिसॉर्टला. तिकडून नवरा इथे वाजवून आणायचं आहे. भरपूर लांब आहे तिथे ते जागेवर ते वाजवत आहे. मग तिकडून परत इकडं वाजवायचं आहे भारत. आमची बारीक झाली चिप्स टोपली. हे बघा सगळ्यांचेच घेतलं गावाला. पाप्पा पाप्पा कावा आला कावा आला कावा आला. हे बघ बारीक मुलगा अरविंद त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का? काकाने गावाला आणलंय. काका अरविंद काका. काका कुठे आहेत? काका कुठे आले? काका आहेत कुठले? काकाने गावाला आणलंय. देसाई नाक्याचे. आमची पोरा खेळता इथं बॅट बॉल मस्तपैकी. तुमच्या पोरांना मैदान भेटलंय. फक्त एवढाच इथं लाईट नाही आहे दिसत नाही बोले बघा. भुजे माऊतला माऊत लावून नाही 6:30 वाजता आलो होतो लोकेशनला. चालू करायला तर वाजले 8:30 आणि लावा झाला तेव्हा 6:30 वाजता आम्ही आलो तेव्हा लावा झाला. चालू लावा वाजून आता तयारी करते पब्लिक. अजून रेडी झाले नाही. आता होत्यात निघाला ना नवरा. सगळे पोरं आमचे कंटाळलेले आहेत. इकडे तिकडे बसले. इकडे एक जण बसले तिकडे एक जण. RK बॉम्बला वाजून झालेलं आहे आणि आता आलो आहे परत SRला. आणि नवरदेवाची गाडी समोर दिसते. समोर तर थांबलेली आहे. भरपूर डिस्टन्स आहे.
आमच्या काकाला पोरगा आणि पोरगी झाली. बेबी शॉवर.